बताइए, जब से आपने ऑफिस ज्वाइन किया है तब से लेकर आज तक ऑफिस के काम में आपकी क्या प्रोग्रेस रही है? बताइए मुझे। सर मी सर ये सर क्या कर रही है मिस शनाया? मैं बहुत अच्छी तरह जानता हूं कि आपने ऑफिस के काम में एक रत्ती का भी काम नहीं किया है, कुछ भी नहीं किया है टाइम पास करने के सिवा। कई बार बिना बताए आपने छुट्टी ली, लेट आई। मुझे तो लगता है मिस शनाया कि इस नौकरी की आपको जरूरत ही नहीं है। सर नाही, तसं काही नाहीये खरंच। ऐसा कुछ नहीं है। क्या नहीं है? जिस आदमी को पैसे की जरूरत है, काम की जरूरत है, वो ऐसा बर्ताव कभी नहीं करेगा मिस शनाया। सॉरी सर। व्हाट सॉरी मिस शनाया? सॉरी शब्द बोल देने से काम नहीं चलेगा। आप जानती हैं आपने कितनी बड़ी गलती की है। आपने किसी के घर को उजाड़ देने का गुनाह किया है। सॉरी से काम होने वाला नहीं है मिस शनाया। सर काय बोलताय तुम्ही? मिस शनाया, आप बहुत अच्छी तरह जानती हैं कि मैं क्या बोल रहा हूं। आप इतनी नासमझ नहीं हैं कि आप मेरी बातों को ना समझें। आपने क्या किया है आपको पता है? आपकी पुअर परफॉर्मेंस और गैर जिम्मेदाराना हरकत के लिए मैं आपको सस्पेंड कर रहा हूं। ये लीजिए आपका सस्पेंशन लेटर। सर मैं बीच बीच में काम करती थी, सर आप पूछिए ना इनसे। सर तुम्ही बोला ना काहीतरी प्लीज। बीच बीच में अगर आप आती थी तो बीच बीच में सैलरी भी ले लेती। जितने दिन आई उतने दिन सैलरी लेती, जितने दिन नहीं उतने दिन नहीं। मिस शनाया, आप इस ऑफिस में काम करने के लायक नहीं हैं और ना ही अब इस ऑफिस को आपके काम की जरूरत है। इसलिए आप जा सकती हैं, मैं आपको सस्पेंड करता हूं। काय हळू नको, ओरडत काय आलीस? काय तू मला गप्प करू नकोस, त्या गप्पूरने सस्पेंड केलंय मला। काय करू आता याचं? काय मी तुला सांगत होते ना कर काहीतरी म्हणून। तुला वेळ हवा होता, घेतलाच वेळ, बघितलं काय झालं ते। प्लीज डू समथिंग, आय डोंट वांट टू लूज दिस जॉब। प्लीज डू समथिंग। तू शांत होती बच्चा, रिलॅक्स. मला जरा विचार करू दे ना. तू डोंट वरी, मी काय ते बघतो इथे. ओके, तू एक काम कर, तू आता घरी जा. मी नाही जाणार आहे, मी थांबते इकडे। बच्चा ऐक ना, तुम्ही सगळ्यांनी मनमानी तू ओरडू नकोस माझ्यावर आता प्लीज। ओरडत नाहीये मी बच्चा, माझं ऐक ना प्लीज. माझा चांगला बच्चा आहे ना, मला माहिती आहे तुला राग आलाय, पण मी बघतो, मला विचार करायला तर वेळ दे. हे काही होणार नाही, तू नर्वस होऊ नकोस. ओके, शांत हो, पाणी पी. पाणी. अरे यार तू मूड बदल बरं आधी. हा, काही होणार नाही, मी बघतो ना इकडे. हे बघ, हा तू असं कर, तू शॉपिंगला जा. मस्त विंटर कलेक्शन आलंय, तुझं मूड चांगलं आहे. प्लीज ऐकतेस? नाही ऐक, मी काय म्हणते, सगळं नाही होत असतं ऑफिसमध्ये, सोडून द्यायचं. जस्ट लिव्ह इट. ओके, जास्त मनावरती घेऊ नको. हा, एक मिनिट. तुझं काय चाललंय? दिसत नाहीये का सॅम काय चाललंय ते? अगं पण तू हे सगळं पॅक करून कुठे चाललीस? तू हे रॅपअप का करतेस? आय वॉन्ट टू टेक अ लॉंग वेकेशन. तिकडे चालले मी. ओके, अगं पण का? म्हणजे कपूर सरांनी काढून टाकलंय मला कामावर. व्हॉट? मेनली त्या आनंद, जेनी आणि त्या बोल्ड फर्निचरमुळे काढून टाकलंय मला. एक मिनिट. पण मला सांग, तू गुरु सरांशी काही बोललीस का? अगं हो, मी बोलले त्याच्याशी, पण काय करणार आहे तो? काय सांगणार आहे कपूरला? सोड यार, जाऊ दे, मलाच नाही थांबायचं इथे, कंटाळा आलाय मला. बापरे, शनायाला जर का जॉबवरून काढून टाकलं तर मलाही कधीही काढू शकतील.
आय हॅव टू बी केअरफुल. मला इकडे नीट काम करायला हवं, कारण या सगळ्यांचं लक्ष ना माझ्यावरती पण आहे. आय शुड टेक केअर. चल सॅम, मी निघते. सॅम, काय? बाय. एक मिनिट, ऐक 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 मी काय म्हणते, मला ओके, मी नाही भेटणार आता तुला ऑफिस मध्ये. प्लीज मिस मी. ऐक ना, मी काय म्हणते, तू थांब जरा. आपण परत एकदा गुरुनाथशी बोलूया, चालेल? हा, गॅलीशी बोलून काही होणार नाहीये. काय करणार आहे तो कपूर त्याच्या वरच्या पोस्टवर आहे ग. आणि कपूर राधिकाचा ऐकतो. गॉड, त्या गुड फॉर नथिंगनी काहीतरी केलंय. आय एम टेलिंग यू, शी मेड मी लूज माय जॉब यार. आय वोंट स्पेअर हर. गॉड, तिनेच सांगितलंय काहीतरी कपूरला. का नाही लक्षात आलंय आधी? काही हेट हर. ऐक ऐक मी काय म्हणते, अशी ना बडबड करत बाहेर जाऊ नको, अजून कॉम्प्लिकेशन होतील. थांब जरा. अरे काय कॉम्प्लिकेशन होणार आहे? ऑलरेडी काढून तो टाकलंय ना मला आधीच. मला ना तर रागच येतोय सगळ्यांचाच. मी एक मिनिट आहे. हा, काय अगं तू? मी नव्हते या रूम मध्ये. ताई, आतलं समजा आवरले. म्या भरते. चल चल बकुळा मावशी, राहू दे तू, मी करते. एवढंच राहिलंय भरायचं, मोजून भरते मी. ताई, उद्याच्याला ना जरा समधी कामं लवकर आटपा आणि बसनं जावा. आणि पिशव्या पायापाशीच ठेवा, म्हणजे काही गडबड होणार नाही बघा. हा, अगं बकुळा मावशी, बसनी जायला खूप वेळ लागतो ग. आणि गर्दीचं काय? बसनी जा नाही तर ट्रेननी जा, गर्दी आहेच. कुठल्याही वेळेला गर्दी असणारच. आणि आज एखादी गोष्ट घडली म्हणून घाबरून काऊन जाऊ? उद्या काय परत तशीच गोष्ट घडणार आहे का? नाही ना. आणि मुख्य गोष्ट म्हणजे मला ट्रेनचा सराव करायलाच पाहिजे. ताई, म्या पिशव्या तुमच्या बरोबर घेऊन येते सोबत, चालेल? अगं नको, त्यापेक्षा तू घरी थांब. अथर्व घरी येईल त्यावेळेस तू इथे असशील. म्या ठेचनापर्यंतच येते ना. खरंच नको, वेळ जाईल तुझा. तुझी सगळी कामं राहून जातील. मरत ती कामं रुक्मिणीला सांगते मी माझी कामं कराया, आणि सांच्याला म्या समजी कामं करते सगळ्यांची. ग पण अथर्वचं काय? तो येईल ना घरी. तू घरी असलेली बरी. हा, ती बी खरं आहे. बकुळा मावशी, फोन देतेस का तिथला? घे ताई. हॅलो. हा, राधिका सुभेदार का? हो, बोलून राहिले. हा, मी ठाणे रेल्वे स्टेशनवरून स्टेशन मास्तर कडबाने बोलतोय. तुम्ही काल कंप्लेंट केली होती ना मसाल्याच्या पिशव्या हरवल्यात म्हणून? हो, केली होती. हा, तुमची पिशवी सापडली. पिशव्या सापडल्या? हो, सापडली, पण रिकामीच आहे. त्यात काही सामानच नव्हतं. हा, तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे ज्या पिशव्या होत्या ना त्याच पिशव्या सापडल्यात. पण रिकाम्याच सापडल्या का? हो, आता कोणीतरी माल काढून घेतला असाल त्यातून. अहो, जगात कोण आता एवढं प्रामाणिक राहिलंय का? तरी आम्ही तपास करतो, पण रेल्वेच्या डब्यात CCTV नसतो. तपास करणं जरा कठीण आहे. पण तुम्ही या आणि तुमच्या पिशव्या घेऊन जावा. हा, उद्या येते सर. हो. सापडली पिशवी? हो बकुळा मावशी, पण रिकाम्याच होते. हे देवा, म्हणजे आतला माल समजा गेला तर. पण जाऊ दे, आपलं नशीब तर नाही ना कुणी चोरून नेलं. ठीक आहे,